नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण परीक्षेला आलेले महत्वाचे PYQ बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे, संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला सांगा. तर बघा, याचं उत्तर आहे संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय देवरुख या ठिकाणी आहे. आणि संगमेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो? तर हा येतो अहमदनगर जिल्हा. कोणता जिल्हा? अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे आणि त्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे? देवरुख या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्य सूची मध्ये नाही? बघा, 3 सूच्या असतात. एक असते समवर्ती सूची, दुसरी असते केंद्र सूची आणि तिसरी असते राज्य सूची. शेती कशामध्ये येते? राज्य सूचीमध्ये येते. कायदा व सुव्यवस्था राज्य सूचीमध्ये येते. चलन व्यवस्था येते का? तर नाही. चलन व्यवस्था कुठे येते? केंद्र सूचीमध्ये. तुरुंग प्रशासन राज्य सूचीमध्ये. तर याचा आन्सर काय? चलन व्यवस्था. चलन व्यवस्था कशामध्ये येते? केंद्र सूची. केंद्र सूचीमध्ये काय? जिथे केंद्राच्या अंडर मध्ये जे डिपार्टमेंट येते, जसं पोलीस, दवाखाने, हे आहे, हे राज्याच्या अंडर मध्ये येते. आणि समवर्ती सूचीमध्ये जिथे केंद्र आणि राज्य दोघांचं नियंत्रण असते त्याला समवर्ती सूची म्हणतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहे? चला आन्सर द्या. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क. याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? केंद्रीय बजेट 2024 मध्ये इन्कम टॅक्स साठी स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती रुपये आहे? हा 2024 करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यावेळेस आला होता. तर याचा आन्सर आहे 75,000. ठीक आहे, 2024 मध्ये 75,000 स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र बनवले आहे? तर ते कोणी बनवले आहे? DRDO ने. भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र कोणी बनवले आहे? तर ते बनवले आहे DRDO ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवराज्याभिषेक हा दिनांक रोजी झाला? चला सांगा. तर बघा मित्रांनो, शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून 1674 ला झाला आहे. लक्षात ठेवा, 6 जून 1674. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IMF च्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि याचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. कुठे आहे IMF चे मुख्यालय? वॉशिंग्टन DC. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य विधान निवडा. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. चूक आहे की बरोबर? बरोबर आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अतिशय वेगाने वाहतात का? नाही. उत्तर गोलार्ध म्हणजे काय? नॉर्थ पोल. इकडे काय असते? थंड वातावरण. थंड वातावरणात वारे वेगाने वाहत नाही. हे सर्व चुकीचे आहे. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात, चुकीचं आहे. पृथ्वीच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे पोलीस भरती वारे वाहतात, चूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? तर सांगा. निराजीरावजी हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते? तर निराजीरावजी हे न्यायाधीश होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? सांगा. रघुवीर घाट
कोणत्या जिल्ह्यात येते, तर ते येते रत्नागिरी जिल्ह्यात. आणि तालुका कोणता आहे, तर तालुका आहे खेड. रघुवीर घाट खेड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे? चला सांगा. तर बघा, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे? कसबा या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 160 मिनिटाचा. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 160 मिनिटांचा असतो. विसंगत घटक कोणता? तर बघा, अल्जेरिया, मॉरिटेनिया, ट्युनिशिया, इस्टोनिया. तर बघा, याचा आन्सर आहे इस्टोनिया. का? तर बघा, हे तीन काय आहे? हे तीन आहे दक्षिण आफ्रिका खंडातले, दक्षिण आफ्रिका खंडामध्ये आहे. आणि हा कुठे आहे? युरोप खंडामध्ये. इस्टोनिया कुठला आहे? युरोप खंड. बघा, एखादी प्रश्न असा येतो, आपण किती काही अभ्यास केला तरी तो सॉल्व्ह होत नाही. तर काही प्रश्न स्किप करण्यासाठी असतात. निगेटिव्ह मार्किंग असली तर स्किप करायचा, निगेटिव्ह मार्किंग नसली तर, कारण की असा प्रश्न कोण प्रिपेअर करून जातो सांगा. हा, बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? तर चला सांगा. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दत्ताजी शिंदे. दत्ताजी शिंदे यांनी हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार काढले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकासाठी आहे? तर बघा, वयोश्री योजना महाराष्ट्रासाठी आहे. आणि कोणासाठी आहे? बघा, वयोश्री तर कोणासाठी आहे? वयोवृद्ध लोकांसाठी. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील वयोवृद्ध लोकांसाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवी केशवसुतांचे मूळ नाव काय आहे? सूत. सूत दामले. लक्षात ठेवा, सूत म्हणजे दामले असं लक्षात ठेवा. केशवसूत कोणाचे नाव आहे? कृष्णाजी केशव दामले. आणि एक असते केशव कुमार. केशव कुमार कोण आहे मग? केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा, कुमार म्हणजे अत्रे असं लक्षात ठेवा, आणि सूत म्हणजे दामले. मी असं लक्षात ठेवलाय, तुम्ही कसं लक्षात ठेवा ते तुम्ही बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पैकी चुकीचे विधान निवडा. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. हो, बरोबर आहे. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण होते. बघा, सूर्य, पृथ्वी व चंद्र कसं होते? हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, आणि हा आहे चंद्र. बघा, सूर्याचा प्रकाश चंद्राला स्वतःचा उजेड नसतो. तर हा जो प्रकाश आहे हा चंद्रावर पडतो का? तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पृथ्वी मधात आल्यामुळे. चंद्र आणि सूर्यांच्या मधात पृथ्वी आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. हे बरोबर आहे. नाही, हे चुकीचं आहे. हे काय चुकीचं आहे. सूर्यग्रहण अमावस्येला होते. सूर्यग्रहण कधी होते? अमावस्येला होते. बरोबर आहे. आता हे काय? सूर्य, चंद्र व पृथ्वी. सूर्य आहे, हा सूर्य आहे, हा झाला चंद्र, हे झालं पृथ्वी. आता बघा, हा सूर्य आहे, मधामध्ये काय आला? चंद्र. हा चंद्र मधात आल्यामुळे
सूर्य कसा झाकल्यासारखा होतो. समजून जा हा लाईट आहे, मधामध्ये एक वस्तू ठेवली, इथे तुम्ही आहे, ते याच्यामुळे हा लाईटचा पूर्ण प्रकाश दिसेल का? नाही. तर याच्यामुळे काय होते? चंद्रग्रहण नाही होत, तर काय होतो? सूर्यग्रहण. काय होतो? सूर्यग्रहण. सूर्यग्रहण अमावस्येला होते, बरोबर आहे. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, जे सांगितलं ते कन्फ्युज नाही व्हायचं. समजलं नसेल तर रिवर्स जायचं आणि पुन्हा बघायचं. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? तर बहिर्जी नाईक हे हेर विभागाचे प्रमुख होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, G20 या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये खालीलपैकी कोणता देश नाही? तर याचा आन्सर आहे मित्रांनो श्रीलंका. श्रीलंका G20 मध्ये आहे का? नाही. अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे, पण श्रीलंका नाही आहे G20 मध्ये. भारत आहे का? तर भारत सुद्धा G20 चा सदस्य आहे, लक्षात ठेवा. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं आहे. कायदा व सुव्यवस्था कुठे येते? राज्य सूचीमध्ये येते. ठीक आहे. नियंत कुमार बांठिया आयोग 2022 साली पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत करण्यात आला? 2022 चा करंट अफेअर आहे, तर याचा आन्सर काय आहे ना? इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी नियंत कुमार बांठिया आयोग गठीत करण्यात आला होता, तेव्हाच आहे, आता नाही येणार हा प्रश्न. विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत केली जाते? तर बघा मित्रांनो, विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात विशाखा समिती गठीत केली जाते. महत्वाचा प्रश्न आहे. सर्वच प्रश्न परीक्षेला आलेले आहे. नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? तर बघा मित्रांनो, नक्षलवाद हा साम्यवाद विचारसरणीने प्रेरित आहे. नक्षलवाद साम्यवाद विचारसरणीने प्रेरित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे? तर चला सांगा. तर याचा आन्सर आहे गाविलगड टेकड्या. गाविलगड टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मित्रांनो सिपना ही तापी नदीची उपनदी आहे. सिपना ही तापी नदीची उपनदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? तर बघा, मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे कोरकू. आणि मेळघाट अभयारण्य कुठे आहे? याचा आन्सर कमेंट करा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्य कुठे आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? चला सांगा. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे मोर्शी तालुक्यात. आणि जिल्हा कोणता आहे ते पण कमेंट सांगा. तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोर्शी तालुक्यात आहे. आणि मोर्शी तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते कमेंट करा. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही, म्हणजे हद्द लागून नाही? तर सांगा. तर याचा आन्सर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्याला मणिपूर राज्याची सीमा लागून नाही आहे. तर नागालँड, मिझोराम आणि आसाम या तिन्ही राज्यांना मणिपूर राज्याची सीमा लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मित्रांनो बॅरन बेट. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेट येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? बघा, अगोदर घेतलाय प्रश्न. तर चंद्रग्रहण कधी होते? नेहमी पौर्णिमेला. आणि सूर्यग्रहण अमावस्येला. सूर्यग्रहण अमावस्येला, चंद्रग्रहण पौर्णिमेला. दीन ए इलाही नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर बघा, दीन ए इलाही नावाचा धर्म हे अकबर राजाने
स्थापन केला होता. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला होता? तर बघा, महत्वाचा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे 1929 च्या लाहोर अधिवेशनात. 1929 च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RFID विस्तारित रूप काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. तुम्ही एकदा गुगलला वगैरे कन्फर्म करून घ्या. RFID विस्तारित रूप मला शुअर नाही माहित, पण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनच असू शकते असं मी 90% शुअर आहे, 100% नाही. गुगलवर करून घ्याल, ठीक आहे. चॅट जीपीटी हे काय आहे? तर काय, मेटाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे का? नाही. ऍपलची डिजिटल करन्सी आहे का? नाही. ओपन एआयचा चॅटबोट आहे. चॅट जीपीटी काय आहे? चॅट जीपीटी ओपन एआयचा चॅटबोट आहे. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर बघा, तर याचा आन्सर आहे मित्रांनो रुनको. चलनवाढीमुळे रुनको याला फायदा होतो. रुनको म्हणजे काय रे? जो कर्ज घेतो त्याला काय म्हणतात आपण? कर्जदार. जो कर्ज घेतो त्याला चलनवाढीमुळे फायदा होतो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे काय? ज्या व्याजदराने आरबीआय कर्ज देते. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. आरबीआय ज्या व्यापारी बँक असतात त्यांना ज्या दरामध्ये कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. अर्थव्यवस्थेतील तृतीय टेरिटरी क्षेत्रात कशाचा समावेश होतो? शेती प्रायमरी मध्ये होते. शेती प्रायमरी, कारखानदारी सेकंडरी, खाणकाम, बँकिंग कशामध्ये येते? तृतीय टर्शरी मध्ये. ज्या पण सेवा असतात, बँकिंग सेवा, कोणत्या पण सेवा असतात त्या टर्शरी क्षेत्रामध्ये येतात. लक्षात ठेवा. शेती प्रायमरी क्षेत्र, कारखानदारी जे इंडस्ट्रीज आहे ते सेकंडरी मध्ये येतात, आणि ज्या सेवा पुरवतात जसं एअरलाईन झालं, बँकिंग झालं, पोस्टल सेवा, हे जे काही आहे ते टर्शरी क्षेत्रात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 सालचा अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या पॅरा तिरंदाजाला मिळाला? तर बघा, 2023 सालचा अर्जुन पुरस्कार हा शीतल देवी यांना मिळाला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, करंट अफेअरचे प्रश्न हे त्यावेळेस आलेले आहे, ठीक आहे, म्हणून हे पुराणे आहे. पण तुम्ही 2025 आणि 2026 चे करून जायचे, ठीक आहे. सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा, जलशक्ती मंत्रालयाने का? नाही. तर कोणी? बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग. सागर सेतू पोर्टल बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? तर उग्रम काय आहे? उग्रम हे एक प्रकारचं रायफल आहे. उग्रम काय? रायफल. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर बघा, अयोध्या हे शहर शरयू नदीकाठी वसलेले आहे. अयोध्या हे शहर शरयू नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? भीमाशंकर आहे का महाराष्ट्रामध्ये? हो. कृष्णेश्वर आहे का? हो. त्र्यंबकेश्वर आहे का? हो. तर महाकालेश्वर आहे का? महाकालेश्वर महाराष्ट्रामध्ये नाही. तर महाकाल की नगरी म्हणून काय ओळखले जाते? उज्जैन. उज्जैन कुठे आहे? एमपी मध्ये. तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एमपी मध्ये. PMLA 2002 या कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? कधीचा कायदा आहे? 2002 चा. तर PMLA चा फुल फॉर्म काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट.
यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सीएफ नाही, सीएफ काय आहे? सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सीएपीएफ चा फुल फॉर्म आहे. तर याच्यामध्ये काय नाहीये? नॅशनल सिक्युरिटी गार्ड सीएपीएफ मध्ये येते का? हो. सीआयएसएफ येते का? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. फुल फॉर्म पण पाठ करून घ्या. सेंट्रल आणि एसएसबी सशस्त्र सीमा बल सुद्धा सीएपीएफ मध्ये येते. पण राष्ट्रीय रायफल येतो का? नाही. तर याचा आन्सर काय? राष्ट्रीय रायफल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी कोणता विषाणू अलीकडेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला? हा त्यावेळेचा करंट अफेअरचा क्वेश्चन होता. तर याचा आन्सर आहे चांदीपुरा. चांदीपुरा व्हायरस गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता त्यावेळेस. अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर काय आहे? तर अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर 30%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर. लोकसभा निवडणुकीसाठी काय आहे? लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. लक्षात ठेवा. माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधीतील असल्यास किती वेळात देणे बंधनकारक आहे? तर बघा याचा आन्सर आहे 24 तासात. बघा, माहितीचे अधिकार अधिनियम 2025 अंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित असल्यास 24 तासाच्या आत माहिती देणे बंधनकारक असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? बघा, भारतातील सर्वोच्च सन्मान कोणता आहे? भारतरत्न. आणि पद्ममध्ये पद्म विभूषण. आणि शांतता काळातील शौर्य पदक कोणते आहे? शांतता काळातील विचारलं तर अशोक चक्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थ्यांनी, ह्या प्रश्नामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. 2011च्या जनगणनेनुसार विचारलं तर काय ते पहिल्या नंबरवर आहे चीन आणि दुसऱ्या नंबरवर आहे भारत. पण सध्या काय आहे? पहिल्या नंबरवर भारत सध्या. हे 2011च्या जनगणनेनुसार चीन फर्स्ट नंबरवर, सेकंड नंबरवर भारत. पण सध्या काय आहे? भारत पहिल्या नंबरवर गेला आहे आणि चीन दुसऱ्या नंबरवर. त्याचे आन्सर येणार चीन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अद्ययावत मुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली? तर बघा, याचे आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट. त्यावेळेस चा करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे. देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन शहराला जोडणार आहे? तर बघा, शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोवा. शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार. तर मग समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग कोणाला जोडणार? नागपूर आणि मुंबई. ठीक आहे, लक्षात. खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सीएपीएफ एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे सीआरपीएफ. सीआरपीएफ हा एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा सशस्त्र पोलीस दल आहे, सेंट्रल.
नुकतीच झालेली चकमक ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याचे यश प्राप्त झाले आहे, ती चकमक गडचिरोली लगत कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरती झालेली आहे? तर ते आहे कांकेर सीमेवरती. तेव्हाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. मी हे पुराणे करंट अफेअरचे प्रश्न का घेतले? कारण की तुमच्या सुद्धा लक्षात यावं की करंट अफेअरचे प्रश्न कसे विचारले जाते, म्हणून पुराणे करंट अफेअरचे प्रश्न सुद्धा मी ऍड केले आहे. ठीक आहे. अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? तर चला सांगा. तर बघा मित्रांनो, अहेरी हे ठिकाण प्राणहिता या नदी तीरावर वसलेले आहे. अहेरी हे ठिकाण प्राणहिता या नदी तीरावर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो भामरागड तालुक्यात. बिनागुंडा धबधबा कुठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात. आणि कोणत्या तालुक्यात आहे? तर तो आहे भामरागड तालुक्यात. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रिपीट झाला. ठीक. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर बघा याचा आन्सर आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस साहेब हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मला कमेंट करा. काय कमेंट करा? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे ते कमेंट करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पालकमंत्री कोण आहे ते कमेंट करा. आणि बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर खरंच आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. एक क्वेश्चन आहे, गडचिरोली पोलिसांचे नक्षल विरोधी तुकडी C60 चे ब्रीद वाक्य कोणते? तर बघा, गडचिरोली पोलिसांची नक्षलवादी विरोधी तुकडी आहे C60 आणि त्याचे ब्रीद वाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा. C60 चे ब्रीद वाक्य काय? वीर भोग्या वसुंधरा. यापैकी कोणत्या जिल्ह्याचे भारताचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये समावेश नाही? तर बघा, आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये कोणतं नाही? वाशिम आहे, हो. नंदुरबार आहे, गडचिरोली जिल्हा सुद्धा आहे. तर कोणता नाही? गोंदिया. गोंदिया जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये समावेश नाही. यापैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? तर बघा, पोलीस आयुक्तालय कुठे नाही आहे? पिंपरी चिंचवड मध्ये आहे का? हो. अमरावती मध्ये आहे का? हो. कोल्हापूर मध्ये पोलीस आयुक्तालय आहे का? तर नाही. नाशिक मध्ये आहे का? हो. तर याचा आन्सर काय आहे ना, कोल्हापूर मध्ये पोलीस आयुक्तालय नाही आहे. कलेक्टर आंबा हा मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे? तर बघा, कलेक्टर आंबा हा मुख्यतः याचा आन्सर काय? अहेरी तालुक्याशी. हा, कलेक्टर आंबा हा अहेरी तालुक्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी कोणते गडचिरोली पोलिसांचे नागरी कृती उपक्रम म्हणजे सिव्हिक ऍक्शन प्रोग्राम नाही? तर काय नाही याचं? किरण. काय नाही? किरण. उडान आहे का? हो. उत्तान आहे का? हो. रोशनी आहे? हो. तर काय नाही आहे? किरण नाही आहे. तर याचा आन्सर आहे ना किरण. किरण हे गडचिरोली पोलिसांचे नागरी कृती उपक्रम नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्यांचा समावेश नाही? तर बघा, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर ते आहे 1 जुलै 2024. ही तारीख लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये काय आहे, कोणता कायदा समाविष्ट करण्यात आला? भारतीय न्याय संहिता, ज्याचे पुराणे नाव होते भारतीय दंड संहिता. यालाच काय केलं? भारतीय न्याय संहिता. तर हा नाही होता, हा होता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता होता. भारतीय साक्ष अधिनियम हे सुद्धा ऍड करण्यात आले. तर काय? भारतीय दंड संहिता याचा समावेश नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोण आहे? आपले रक्षा मंत्री केंद्राचे राजनाथ सिंह यांनी काय केलं? 1 जानेवारी 2024 रोजी, तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी
संपूर्ण मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन केले? तर बघा, मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन कोणी केले? राजनाथ सिंह यांनी. आणि कधी केले? 1 जानेवारी 2024 ला. महत्वाचा प्रश्न आहे म्हणून सांगत आहे. आणि कुठे केले? तर ते केले वृंदावन, उत्तर प्रदेश येथे. पहिली सैनिकी शाळा आहे मुलींची, म्हणून हा महत्वाचा प्रश्न आहे. कुठे गेले? वृंदावन, यूपीच्या वृंदावन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी हेव्हनली आईसलँड्स ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखन केले आहे? तर बघा, हेव्हनली आईसलँड्स ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखन केले आहे PS श्रीधरन पिल्लई यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलकतेला रिकामी जागा विलकता म्हणतात? तर बघा, याचा आन्सर आहे गटेनबर्ग विलकता. पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलकतेला गटेनबर्ग विलकता म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात त्यापैकी काही मजुरांना कामावर कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही अशा बेरोजगारीला प्रचंड बेरोजगारी म्हणतात. तर प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय मित्रांनो? बघा, एखाद्या कामासाठी समजून जा, शेतीच्या कामासाठी 10 मजुरांची गरज आहे, तेथे 15 लावले, 20 लावले. किती लावले? 15 किंवा 20. आणि हे जे 10ची गरज होती, हे जे 5 एक्स्ट्रा लावले, यांना काढून टाकलं तर त्याच्या उत्पादनावर काहीच परिणाम पडत नाही. आणि ही जी बेरोजगारी असते याला प्रचंड बेरोजगारी म्हणतात. लक्षात ठेवा, जिथे गरजेपेक्षा जास्त लावले जाते. जसं 50 मजुरांचं काम आहे, तिथे लावले तुम्ही 70. हे जे एक्स्ट्रा 20 आहे यांना जर काढून टाकलं तर त्या बेरोजगारीला प्रचंड बेरोजगारी म्हणतात. ही शेतीमध्ये जास्त बघायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर बघा, सुएझ कालवा हा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र या 2 समुद्रांना जोडतो. स्टार मार्क करून घ्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सुएझ कालवा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आले होते? तर बघा, ऑपरेशन पोलो हे हैदराबाद राज्याला भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आले होते. महत्वाचा प्रश्न आहे. भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर बघा, भगवान गौतम बुद्धाचा जन्म हा नेपाळमध्येच झाला होता. नेपाळ हा अखंड भारताचा हिस्सा होता. नेपाळ आधी भारतात होता, नंतर ते जसं पाकिस्तान अलग झालं, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्ण काय बांगलादेश, तसंच नेपाळ सुद्धा भारतातून अलग झालाय. भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात झाला. ठीक आहे, आणि लुंबिनी वन कुठे येते? नेपाळमध्ये आहे. 29 ऑगस्ट हा यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी पाळला जातो? तर तो आहे 29 ऑगस्टला. लक्षात ठेवा. आणि कोणाचा जन्मदिवस आहे हा? तर तो आहे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो 29 ऑगस्टला. खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही? हिमालय. हा का आहे? हिमालय आहे हो. अँडीज आहे हो. ब्लॅक फॉरेस्ट हा वली पर्वत नाही आहे. ब्लॅक फॉरेस्ट हा वली पर्वत नाही. रॉकी आहे का? हो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो? तर कॉपर, निकेल आणि झिंक म्हणजे जस्त. तांबे, निकेल आणि जस्त यांच्या मिश्रणातून जर्मन सिल्वर तयार होतो. मोझांबिक देशाची राजधानी कोणती आहे? तर बघा, मोझांबिक देशाची राजधानी आहे मापुटो. काय आहे? मापुटो.
मापुटो ही मोझांबिक देशाची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोर समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. आणि यांचा जन्म कधी झाला? तर यांचा जन्म झालाय 26 जून 1874 ला. शाहू महाराजांचा जन्म कधी झाला? 26 जून पाहिजे. हा, मी काय केलं, जुलैला टिक केलं. तर याचा आन्सर काय आहे मित्रांनो? बघा, अशी सिली मिस्टेक नाही करायची. तर कधी झाला यांचा जन्म? 26 जून 25 जुलै 16. त्याचा जन्म झाला 26 जून 1874 ला. 26 जून 1874 ला. ठीक आहे, जून पाहिजे. 26 जून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा, मराठी भाषेत शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी. आणि दादोबा पांडुरंग यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी. जीएसटी म्हणजे काय? तर जीएसटी म्हणजे काय? जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू. गुड अँड सर्व्हिस टॅक्स नसते. गुड म्हणजे चांगला, पण गुड्स म्हणजे काय असते? वस्तू. वस्तू व सेवा कर. आणि जीएसटी भारतात कधी लागू झाली? तर 1 जुलै 2017. पहिले राज्य कोणते आहे? कमेंट करा. संसद म्हणजे काय? तर बघा, संसद लोकसभा असते, राज्यसभा असते, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. तर तिन्ही कुठे आहे? राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. विधानसभा नसते. तर हा ऑप्शन येणार का? नाही. लोकसभा येणार का? फक्त नाही. राज्यसभा येणार का? नाही. लोकसभा, राज्यसभा प्लस राष्ट्रपती. तर काय आन्सर येणार याचं? ऑप्शन सी. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद असते. कोणती वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा सेव्हिंग करत नाही? तर डाटा सेव्ह कशामध्ये केला जातो? डीव्हीडी मध्ये, पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा डाटा सेव्ह केला जातो, हार्ड डिस्क मध्ये सुद्धा डाटा सेव्ह केला जातो. तर ऑप्टिकल फायबर मध्ये सेव्ह होतो का डाटा? नाही. तर याचा आन्सर काय आहे ना? ऑप्टिकल फायबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस साठी खालीलपैकी काय उपयोगी आहे? तर बघा, फोटोसिंथेसिस साठी मित्रांनो क्लोरोफिल महत्वाचे आहे. झाडांच्या पानामध्ये काय असते? क्लोरोफिल. क्लोरोफिल असल्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त असतो. आणि क्लोरोफिल मुळे ते काय करतात? प्रकाश संश्लेषण. आणि त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ युरियामध्ये नसतो? कार्बन असते का युरियामध्ये? हो. हायड्रोजन असते का? हो. सर्वात जास्त काय असते? नायट्रोजन. फॉस्फरस असते का युरियामध्ये? नाही. तर काय येणार याचा आन्सर? युरिया. बघा, जे शेतकरी आहेत त्यांना माहित आहे युरिया कसा असतो? साखरेसारखा पांढऱ्या दाण्याचा असतो, असा क्रिस्टल मध्ये असतो पांढरा. यामुळे काय असते? झाडांना नायट्रोजन भरपूर प्रमाणात मिळते. नायट्रोजन मिळाल्यामुळे काय होते? युरिया दिल्याने झाडांची वाढ झपाट्याने होते नायट्रोजन मुळे. समजलं? प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती? तर बघा, शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी आहे. मृत्युंजय कोणाची आहे? शिवाजी सावंत. येई कोणाची आहे? वि.स. खांडेकर. कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर बघा, रायगड जिल्ह्याचे जुने नाव हे कुलाबा आहे. रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा आहे. बघा, आपापल्या जिल्ह्याविषयी माहिती करून जायची. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्यांची सीमा लागून आहे. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? तर एकूण 6 राज्यांची सीमा लागून आहे. आणि ते 6 राज्य कोणते? तर लक्षात ठेवा,
गुजरात, मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, इकडे गोवा आणि तेलंगणा प्लस कर्नाटक. महाराष्ट्र राज्याला या 6 राज्यांची सीमा लागून आहे. हे 6 राज्य सुद्धा विचारले जातात परीक्षेमध्ये. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा आणि कर्नाटक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले नाही? हे अजिंठा नाही, अजिंठा आहे. अजिंठा आहे. वेरूळची लेणी सुद्धा युनेस्को मध्ये, पितळखोळा सुद्धा आहे. तर कोणती नाही? एलिफेंटा. एलिफेंटा ही लेणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली नाही. अजिंठा, वेरूळ आणि पितळखोळा ही जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कुठे झाली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात ही झाली आहे आपल्या कोलकातामध्ये. ठीक आहे. कोणती पर्वतमाला हिमालयाचा भाग नाही? तर सांगा. शिवालिक. हा काय? शिवालिक हिमालय पर्वताचा भाग आहे. हिमाद्री सुद्धा आहे. पातकाई सुद्धा हिमालय पर्वताचा भाग आहे. तर सातपुडा आहे का? सातपुडा नाही. सातपुडा हा हिमालय पर्वताचा भाग नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा कोठे आणि कोणत्या महापुरुषाचा आहे? तर बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे? स्वामी विवेकानंदचा आहे का? नाही. तर काय? सरदार पटेलचा. आणि कुठे आहे? किती याची उंची किती आहे? 182 मीटर. जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांची आहे. आणि हे कुठे आहे? तर हे आहे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये कुठे आहे? नर्मदा नदीवर. नर्मदा नदीवर. पण कुठे एक्झॅक्ट? तर ते आहे साधू बेटावर. आणि कुठे? केवडियामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. केवडियामध्ये. केवडिया गुजरातमध्ये. ठीक आहे. रामेश्वरम कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. इथे नाही आहे. याचा आन्सर आहे केवडिया, सरदार वल्लभभाई पटेल. 3D प्रिंटिंगचा अर्थ काय आहे? तर बघा, 3D प्रिंटिंग कुठे यूज केले जाते? कुठल्याही आकाराची शेप वस्तू तयार करण्याची पद्धत. शेप 3 डायमेन्शनल काय असते? 3 डायमेन्शनल. त्यामध्ये काय असते? फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. तिन्ही सुद्धा दिसतात. फ्रंट व्ह्यू पण दिसतो, साइड व्ह्यू पण दिसतो आणि टॉप व्ह्यू सुद्धा दाखवले जाते. त्याला काय म्हणतात? 3D प्रिंटिंग. हे कुठे यूज केले जाते? जास्त करून इंजिनिअरिंग मध्ये. इंजिनिअरिंग मध्ये कुठे? सिव्हिल इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियर मध्ये 3D प्रिंटिंगचा जास्त उपयोग होतो. आजकाल सर्वीकडे होतो जे शेप वगैरे असतात, पण इंजिनिअरिंग मध्ये जास्ती केला जातो. लक्षद्वीप कुठे आहे? लक्षद्वीप कुठे आहे? तर चला सांगा. लक्षद्वीप कुठे आहे? आपल्या अरबी समुद्रामध्ये. लक्षद्वीप कुठे आहे? अरबी समुद्रात. चुकीची जोडी निवडा. महाबळेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे का? हो. थंड हवेचे ठिकाण आहे. माउंट आबू राजस्थानमध्ये आहे. शिमला कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. उदगमंडलम उटी कुठे आहे? केरळमध्ये आहे का? केरळमध्ये नाही. तर हे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. कुठे आहे हे? तामिळनाडूमध्ये. ही चुकीची जोडी आहे. राजधानी आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, बरोबर आहे. नेपाळची राजधानी काठमांडू, बरोबर आहे. भूटानची राजधानी थिम्पू, बरोबर आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद. लक्षात ठेवा राजधानी. नेपाळची राजधानी काठमांडू. रिपीट का करत आहे मी? जेणेकरून तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. व्हिडिओ बघता बघताच दुसऱ्यांदा रिव्हिजन करायची गरज नसते. भूटानची राजधानी थिम्पू. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे का? नाही. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी काय? कॅनबेरा. तर काय आहे याचा आन्सर? ऑस्ट्रेलिया. चुकीची जोड. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली. त्याची राजधानी कुठे येते? तर बघा, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. आणि त्यांची राजधानी कुठे होती? तर ती होती पटनामध्ये. त्यांची राजधानी कुठे होती? पटनामध्ये. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा कोणता?
बिंदुसार आणि यांचा मुलगा अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक. बघा अशोक कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू आहे अशोक आणि अशोकचे वडील बिंदुसार. नेक्स्ट क्वेश्चन आहे जनगण मन कोणत्या कवीने लिहिले आहे? तर बघा जनगण मन हे सर्वांना माहित आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. आणि वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर वंदे मातरम लिहिले आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? तर सांगा. तर बघा महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन हे येडवडा जेल पुणे या जेलपासून सुरू करण्यात आले आहे. येडवडा जेल कशासाठी फेमस होता? पुणे करारासाठी. अठराशे 57च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? चला सांगा मित्रांनो. तर बघा 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ येथे झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर बघा रायगड व पुणे जिल्ह्यांना कोणता घाट जोडतो? तर तो आहे तामिनी. आणि माणगाव ते मुळशी, माणगाव मुळशी, रायगड पुणे लक्षात ठेवा तामिनी घाट. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर बघा पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र हे मांजरी या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र मांजरी येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? तर बघा नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक समुद्रामध्ये तसेच अवकाशातील अंतर मोजण्यासाठी, आकाशातील नाही अवकाशातील अंतर मोजण्यासाठी तसेच समुद्रातील अंतर मोजण्यासाठी म्हणजे ए व बी दोन्ही याच्यासाठी नॉटिकल मैल वापरतात. बघा विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.